अहिल्यानगरमध्ये आयोजित 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक गंभीर वाद आता चर्चेचा विषय बनलाय। प्रसिद्ध डबल महाराष्ट्र केसरी असलेला खेड तालुक्याचा सुपुत्र शिवराज राक्षे यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांना लाथ मारली, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेचं वातावरणच गोंधळात आलं। या वादामुळे स्पर्धेवरही परिणाम झाला असून कुस्तीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शिवराज राक्षे यांच्या कृत्यामुळे स्पर्धेत सहभागी इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्यांच्यावर टीकाही केली। विवादाचे मूळ आणि गोंधळाचं कारण काय? स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात मोठी चुरस होण्याची शक्यता होती। मात्र सामना दरम्यान अचानक तणाव निर्माण झाला। शिवराज राक्षे याने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि त्यांना लाथ मारली, तसंच त्यांची कॉलरही पकडली। पंचांनी राक्षे याला आऊट असं घोषित केलं होतं। त्यावर राक्षे यानं आपल्या बचावात सांगितलं की माझी पाठ टेकलीच नव्हती, त्यामुळे हा निर्णय चुकीचा होता। त्यांच्या या कृत्यामुळे मात्र कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली। घटनास्थळी पोलीस आणि आर्मीच्या जवानांनी हस्तक्षेपही केला आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला। शिवराज राक्षे यांना तंबीही देण्यात आली आणि नंतर मैदानातून त्यांना बाहेर काढण्यात आलं। पंचांचा निर्णय आणि खेळाडूंचा आक्षेप। सामन्याच्या निकालावर आक्षेप घेत काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली। या घटनेनंतर मैदानात मोठा वाद निर्माण झाला होता। पोलिसांनी मध्यस्थी करण्याची आवश्यकता वाटली। शिवराज राक्षे यांच्या कृत्यामुळे सर्व नजरा आता महाराष्ट्र कुस्ती महासंघाकडे लागल्या। महासंघाच्या निर्णयावर अनेकांच्या शंका आणि प्रतिक्रिया सुद्धा आहेत। महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे निर्णय काय? या घडामोडीनंतर महाराष्ट्र कुस्ती महासंघाची कार्यवाही कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासंघाने कदाचित गंभीर पाऊल उचललं पाहिजे, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही। शिवराज राक्षे हे कुस्ती जगतातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे। तो पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुका खेड येथील राक्षेवाडीचा राहणार आहे। त्याचे वडील शेतकरी असून कुस्तीचा वारसा त्यांना त्यांच्या कुटुंबातच मिळालाय। शिवराज राक्षे यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही कुस्तीचे उत्तम प्रशिक्षक होते। शालेय जीवनापासूनच त्यांनी कुस्तीच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली। शिवराज राक्षे यांनी 2 वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलाय आणि ते एक अग्रगण्य कुस्तीपटू सुद्धा आहेत।